मंठा तालुक्यातील तळणी परिसरात गेल्या 15 ते 20 दिवसांपासून पडत असलेल्या अवकाळी पावसाने सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. 27 रोजी सकाळी 10 वाजतापासूनच प्रचंड उकाळा जाणवत होता. दुपारी 1 वाजताच्या सुमारास काळे ढग दाटून आले आणि धो पाऊस कोसळला. सोबतच सोसाट्याचा वारा देखील सुटला. जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाच्या तडाख्याने झाडे पडली. हा उकाळी इतका वेगवान होता की गावातील सर्व रस्त्यांवर अर्धा तासात पाणीच पाणी झाले. गावामध्ये येणारा एकमेव रस्ता असलेल्या मार्गावर ओढ्याच्या पाण्यात भारत बापूसिंग परिहार हा तरुण कामावरून घरी परत येत असताना वाहून गेला आणि काही अंतरावर ओढ्यात पडलेल्या केबलला धरून बसल्याने थोडक्यात बचावला. नंतर ग्रामस्थांनी त्याला दोरीच्या साह्याने बाहेर काढले. या ओढ्याला मे महिन्यात पहिल्यांदाच पूर आल्याचे अनेक वयोवृद्ध व्यक्तींनी सांगितले. या ओढ्यावरील नळकांडी पूल असून त्या पुलाची उंची वाढविणे गरजेचे आहे. पुलावरून पाणी वाहत असताना अनेक तास हा एकमेव रस्ता बंद असतो किंवा नागरिकांच्या मदतीने ये जा करावी लागते. मेच्या शेवटच्या आठवड्यापासून शेतकरी वर्ग शेतीच्या कामासाठी नियोजन करत असतो, परंतु गेल्या 15 दिवसांपासून कुठलेच काम शेतकऱ्यांचे होईना. जनावरांना लागणारा चारा आणि त्यांच्या निवाऱ्याची व्यवस्था शेतकरी मे महिन्याच्या शेवटच्या दिवसात करत असतो. सध्या अनेक शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. उन्हाळी पिके आता पूर्णतः गेल्यातच जमा आहे. ते शेत तयार करताना शेतकऱ्यांची नाकी नऊ येणार आहे. उन्हाळी पिकांच्या झालेल्या नुकसानीचे कुठेच पंचनामे करण्यात आले नाही. बाजरी, मूग, भुईमूग, कांदा या उन्हाळी पिकाचं अतोनात नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाईची मागणी शेतकरी करीत आहेत. गाव माझा न्यूज करिता बाळू गायकवाड, मंठा, जालना.